पुण्यातील कात्रज परिसरातील रहिवासी आणि IT कंपनीमध्ये नोकरी करत असलेले दिनेश रावळ यांनी आपल्या स्वतःच्या 3 वर्षीय जुळ्या लहान मुलांवरील अन्याय, अत्याचार तसेच ती मुले त्यांना परत मिळावीत या संदर्भात पत्रकार परिषद घेतली। याविषयी माहिती देताना दिनेश रावळ म्हणाले, मी आणि माझी बायको आमच्या दोघांमध्ये कौटुंबिक वाद चालू असून माझा राग लहान मुलांवर काढून ती आमच्या लहानग्या मुलांना बेदम मारहाण करते आणि ही मारहाण अत्यंत अमानुष असते। मला त्रास देण्यासाठी ती या मुलांचा शस्त्राप्रमाणे वापर करते। या चिमुकल्यांना तिने केलेल्या मारहाणीबाबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे आहेत। मी चाइल्ड हेल्पलाईनला मदत मागितल्यानंतर सुद्धा मला आजतागायत मदत देण्यात आली नाही। तसेच हे प्रकरण कौटुंबिक स्वरूपाचे असल्याचे सांगून पोलिसांनी सुद्धा हात वरती केले आहेत। भविष्यात या मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याकरता मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मदत मागण्यासाठी आलेलो आहे, असे भावनिक आर्जव दिनेश रावळ यांनी यावेळी केले। नमस्कार, माझं नाव दिनेश आदिनाथ रावळ। मी IT सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतो। माझे लग्न 2019 मध्ये झालेले। 2020 मध्ये मला 2 अपत्य आहेत, एक मुलगा एक मुलगी, ज्यांचं वय आता 3 वर्ष आहे। माझी वाईफ त्यांच्यावर खूप अमानुषपणे मारहाण करते। दिनांक 9/12/2025 रोजी मुलांना मारहाण केल्यावरून आमच्यामध्ये वैयक्तिक वाद झाले। 10 तारखेला तिने मुलांना घेऊन माहेरी गेलेली। या संदर्भात त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून मी चाइल्ड हेल्पलाईनला फोन केला 1098 ला। त्यांनी मला काही अद्यापपर्यंत मदत केलेली नाही। पोलिसांना मी 112 ला कॉल करून सांगितलं त्या मुलांच्या जीवाला धोका आहे, तर ते बोलतात हा फॅमिली मॅटर आहे, तुम्ही फॅमिली कोर्टात जावा। माझी वाईफ त्यांच्यावर खूप अमानुष मारहाण करते। याचे माझ्याकडे CCTV फुटेज आणि फोटो बरेच काही आहे, तर याची कोणीही दखल घेत नाही। आता माझी वाईफ मुलांना घेऊन गेलेली, ज्यावेळेस ती माझ्या बरोबर होती तरी ती खोटं सांगायची, मुलांना अमानुषपणे मारहाण करून। मी ट्रस्ट ठेवायचे काही एवढ्या मुलांना मारहाण नाही करणार, पण ज्यावेळेस बघितलंय तर ती खूप अमानुषपणे मारहाण करते, तर त्या मुलांचा जीव जाऊ शकतो। मला माझ्या मुलांची कस्टडी माझ्याकडे हवी। बाकी जे काय आमचं फॅमिली मॅटर आहे आम्ही नंतर बघू, पण मुलांची सेफ्टी खूप महत्वाची। सर, माझी बायको मानसिकदृष्ट्या मला वाटतं प्राइम ऑफिस ती खूप निर्दयी आहे। माझ्याकडे जे पुरावे आहेत, जे मी बघून 2 दिवस झोपलेलं नाहीये। तर मान्य आहे, ती जर चांगली आई असती, चांगली एक माता असती, तिने व्यवस्थित मुलांना बघितलं असतं, मी कधीच बोललो नसतो की माझ्याकडे कस्टडी द्या, तिच्याकडे कस्टडी द्या। पण त्या मुलांचं भविष्याचा प्रश्न आहे, त्या मुलांच्या लाईफचा प्रश्न आहे, आणि हे सगळं मी व्यवस्थित देऊ शकतो, कारण की माझी मुलं आहेत, ते दोघांचे म्हणत नाही, तिचे नाही आहेत, पण माझे पण हे जे काय केलेले तिने ते खूप भयावह आहे। अत्याचार हा फक्त एका स्त्रीवर नाही होत, पुरुषावरही होतो, आणि डायरेक्ट पुरुषावर नाही होत तर त्यांना असं मुलांचा शस्त्रासारखा वापर करून त्यांच्यावर अत्याचार होतो पुरुषांवर। कान पिळला होता हे असे। भिंतीवर डोकं आदळलं होतं पोराचं। घरी जायचं होतं, भांडणं केले, पोराला मारहाण केली आणि म्हणते तुझ्यामुळं झालंय सगळं। 2 वर्षाचं पोरग चालता येत नव्हतं, चेअरला धरून चालतंय। मुलीला डायरेक्टली डोळ्यावर कानाखाली मारलेली, आणि त्याच्यावरच आमच्यावर नाही घेत ती तक्रार, नाही घेत। ते बोलतात फॅमिली मॅटर आहे। सर, कळवळा एवढा जेव्हा कानाचं झालं ना, बेडमध्ये नेऊन मारलेले, त्यावेळेस माझी मुलगी ओरडती म्हणून त्याला एवढं मारहाण केली। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।